भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं लवकरच विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागणार आहे। एवढंच नव्हे तर त्यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे। काय आहे यामागील राजकीय गणित बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार? विधान परिषदेसह मंत्रिपदी ही वर्णी? महादेव जानकरांनाही विधान परिषदेची लॉटरी? विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारुण पराभव पत्करावा लागला। मात्र आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी लवकरच येणार आहे। पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याची चर्चा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी पंकजा मुंडेंचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतीये। देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या। परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना हरवलं, तर बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणेंनी त्यांचा दारुण पराभव केला। ओबीसी मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय। पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे। पंकजा मुंडेंना मंत्रिपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडे वळतील असं भाजपला वाटतंय। दरम्यान विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे। पंकजा मुंडेंसह महादेव जानकर यांचीही उमेदवारी निश्चित मानली जातीये। विधान परिषदेसाठी एकूण 10 नावं प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामध्ये पंकजा मुंडे आणि जानकरांसहित अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा समावेश असल्याचं समजतंय। यापैकी 5 जागा भाजप लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून विधान परिषदेची रणनीती भाजपनं आखली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।